नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. तर बघा या ठिकाणी आज आपण GMC छत्रपती संभाजीनगर भरती 2025साठी बघा जे की पद गट डचं मित्रांनो आपलं शिपाई पद आहे. या पदासाठी बघा या ठिकाणी आज आपण प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत. बघा प्रश्नपत्रिका ओके. तर बघा मित्रांनो, या अगोदर देखील बघा या ठिकाणी आपल्या या चॅनलवर एक भाग अपलोड झाला आहे. जर तुम्ही एक भाग या ठिकाणी अजूनही अद्याप अभ्यासला नसाल बघा, एका भागाची बघा जी लिंक आहे बघा मित्रांनो व्हिडिओची या ठिकाणी बघा आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड करून देतो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मित्रांनो हा जो एक भाग आहे बघा तुम्ही या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या. बघा यासोबत नवीन वगैरे असाल बघा, पहिल्यांदाच आपला जर तुम्ही हा व्हिडिओ अभ्यासत असाल, पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असाल, अवश्य सबस्क्राईब मात्र करून घ्या आणि व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून या ठिकाणी बघून घ्या ओके. तर या ठिकाणी पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, तर एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात. तर ओके, एड्स मित्रांनो हा जो रोग आहे बघा, या रोगाचे विषाणू या ठिकाणी आपल्या मानवी शरीरातील कोणत्या या ठिकाणी घटकावर परिणाम करतात. तर बघा जे की क्रमांक श्वेतपेशी मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो, एड्स या रोगाचे विषाणू जे आहेत मित्रांनो या ठिकाणी मानवी शरीरातील श्वेतपेशीवर मित्रांनो बघा या ठिकाणी परिणाम करतात, लक्षात तुम्हाला ठेवायचं. जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे पाचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या अम्लाचा स्त्राव होतो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पाचन कार्यात मदत होण्यासाठी या ठिकाणी जठरामध्ये बघा कोणत्या अम्लाचा या ठिकाणी स्त्राव होतो. तर जे की क्रमांक ब हायड्रोक्लोरिक आम्ल बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार बघा. जे की क्रमांक बघा या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे दो बूंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे. तर बघा दो बूंद जिंदगी के हे मित्रांनो जे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे या ठिकाणी घोषवाक्य आहे. तर बघा जी की क्रमांक ब या ठिकाणी बघा पोलिओ मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा. जे की क्रमांक ब पोलिओ मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य जे की राईट आन्सर असणार आहे ओके. चौथा बघा काय म्हणतो, जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो जमिनीवरून तेव्हा या ठिकाणी आपल्याला कोणत्या बलाच्या विरुद्ध बल या ठिकाणी लावावं लागतं. तर जे की बघा क्रमांक ड गुरुत्वीय बल बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की मित्रांनो ड या ठिकाणी असणार आहे. बघा लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. जे की मित्रांनो क्रमांक ड बघा लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे ओके. पुढे बघा पाचवा प्रश्न, रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात. तर मित्रांनो बघा या ठिकाणी रक्ताच्या कर्करोगास या ठिकाणी जी की बघा क्रमांक अ ल्युकेमिया म्हणतात, लक्षात असू द्या बघा ल्युकेमिया बघा. जी की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर बघा यासोबतच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा जो आपला व्हिडिओ बघा तुम्ही बघण्यासोबत या ठिकाणी नोट डाऊन देखील या ठिकाणी करत चला बघा नोट डाऊन. तर बघा मित्रांनो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी आपण मित्रांनो या आपल्या परीक्षेसाठी GMCच्या एक बघा 2000 मित्रांनो प्लस प्रश्नांचा मित्रांनो बघा या ठिकाणी एक आपण महाठोकळा बघा या ठिकाणी मित्रांनो तयार केलेला आहे. बघा मित्रांनो मी काय म्हणतो, हा महाठोकळा या ठिकाणी अवश्य बाय करा कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आतापर्यंत जेवढं काय या ठिकाणी TCS IBPS नाही या ठिकाणी रिपीट केलेले PYQ प्रश्न मित्रांनो त्या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी संच एकत्र करून हा महाठोकळा बघा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. तर अवश्य बघा मित्रांनो हा महाठोकळा तुम्ही खरेदी करा. खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 हा क्रमांक आहे बघा आपला. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे केली जी मित्रांनो स्क्रीनशॉट आहे बघा तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका. अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा बघा तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तर नंबर काय आहे बघा 74 14 93 93 07 ओके. लक्षात असू द्या बघा या ठिकाणी पुन्हा एकदा लिहितो. तर 74 घ्या 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे ओके. लक्षात असू द्या. पुढे बघा या ठिकाणी 6वा प्रश्न काय म्हणतो, तर शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात. तर बघा मित्रांनो शोभेची जी मित्रांनो दारू आहे बघा ती या ठिकाणी तयार करण्यासाठी कशाचा या ठिकाणी प्रामुख्याने मित्रांनो या ठिकाणी वापर केला जातो. तर जे की बघा क्रमांक ब
फॉस्फरस बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे मित्रांनो. बघा, फॉस्फरसचा उपयोग हा शोभेची दारू या ठिकाणी बघा बनविण्यासाठी केला जातो, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, जे की क्रमांक ब. ओके, पुढे. अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? तर काय मित्रांनो, अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास या ठिकाणी काय म्हणतात? तर बघा, जे की क्रमांक क क्रायोजेनिक्स मित्रांनो. बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं. ओके, अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा या ठिकाणी अभ्यास करणाऱ्या मित्रांनो शास्त्रास क्रायोजेनिक्स म्हणतात, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा, जे की ठिकाणी क्रमांक क क्रायोजेनिक्स बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 8वा प्रश्न काय म्हणतोय? तर जर्मन सिल्वर या संमिश्रणात पुढीलपैकी कोणत्या धातूचा समावेश नसतो? तर बघा, जर्मन सिल्वर मित्रांनो बघा या संमिश्रणामध्ये या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या धातूचा समावेश नसतो म्हणले? बघा, असतो नाही, या ठिकाणी नसतो. तर जे की या प्रश्नाचे राईट आन्सर बघा क्रमांक ड. बघा, सिल्वर या ठिकाणी मित्रांनो बघा याच्यामध्ये नसतो, लक्षात तुम्हाला ठेवायचं. ओके, सिल्वरला सोडलं तांब, जस्त आणि निकेल मित्रांनो बघा या तिघाचं या ठिकाणी मिश्रण जर्मन सिल्वरमध्ये असतं, लक्षात तुम्हाला ठेवायचं. ओके, तर जे की क्रमांक ड सिल्वर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे, उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात? तर बघा, उंचीतील जे मित्रांनो बघा या ठिकाणी फरक आहे, बघा उंचीतील फरक ते या ठिकाणी कोणत्या उपकरणानं मोजतात? तर जे की क्रमांक अ अल्टीमीटर मित्रांनो. बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा, जे की क्रमांक अ अल्टीमीटर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, 10वा, डायबिटीज विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? बघा, तर मित्रांनो, डायबिटीज विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक या ठिकाणी नियंत्रणामध्ये राहत नाही? तर बघा, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर शर्करा तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. ओके, तर मित्रांनो बघा, या ठिकाणी डायबिटीज विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील मित्रांनो या ठिकाणी शर्करा हा जो रोग आहे मित्रांनो या ठिकाणी नियंत्रणामध्ये राहत नाही, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. बघा, ओके, पुढे, हत्ती रोग या ठिकाणी कशामुळे होतो? या प्रकारचा प्रश्न असंच विचारण्यात आलेला आहे. तर बघा, जे की मित्रांनो हत्ती रोग हा कशामुळे होतो? तर मेटाझोआमुळे मित्रांनो बघा या ठिकाणी हत्ती रोग होतो, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा, जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, क्रमांक अ लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे 12वा काय म्हणतो? तर सिगमंड फ्राईड नाव कशाशी संबंधित आहे? ओके, सिगमंड फ्राईड हे जे मित्रांनो बघा नाव आहे, बघा हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर जे की बघा क्रमांक ब मनोविश्लेषणाशी मित्रांनो या ठिकाणी सिगमंड फ्राईड हे नाव संबंधित आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं. ओके, जे की क्रमांक ब आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे 13वा, वटवाघूळ अंधारात उडू शकतात याचे कारण सांगा. बघा मित्रांनो, या ठिकाणी वटवाघूळ अंधारामध्ये उडू शकतो याचं कारण काय? तर जे की क्रमांक बघा क मित्रांनो, त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनी लहरी बघ मित्रांनो त्यांना या ठिकाणी मार्गदर्शक ठरतात, म्हणून मित्रांनो या ठिकाणी वटवाघूळ हा अंधारामध्ये उडू शकतो. जे की बघा या ठिकाणी काय? तर क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं. ओके, 14वा, भारताच्या केंद्रीय प्रदूषण मंडळाने वाहन प्रदूषण रोखण्याच्या प्रणालीतील किती मानांकने पूर्ण केली आहेत? तर बघा, भारताच्या केंद्रीय प्रदूषण मंडळाने बघा या ठिकाणी वाहन प्रदूषण रोखण्याच्या प्रणालीतील किती मानांकने या ठिकाणी पूर्ण केली आहेत? तर जे की बघा क्रमांक ड जे की मित्रांनो 5 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो. एकूण भारतीय केंद्रीय प्रदूषण मंडळाने वाहन प्रदूषण रोखण्याच्या मित्रांनो प्रणालीतील एकूण किती? तर जे की 5 मानांकन बघा या ठिकाणी मित्रांनो पूर्ण केली आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, पुढे जो की 15वा प्रश्न कशा प्रकारचा? तर बघा, निळा आणि पिवळा हे 2 रंग मिसळल्याने कोणता रंग तयार होतो? तर बघा, निळा आणि पिवळा हे जे मित्रांनो बघा 2 रंग आहेत, बघा हे 2 मिसळलं ना या ठिकाणी कोणता रंग तयार होतं? तर जे की क्रमांक अ हिरवा बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. जे की बघा या ठिकाणी क्रमांक अ हिरवा बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. 16वा बघा, खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर बघा, खोकला येणे व थुंकीतून मित्रांनो रक्त पडणे ही या ठिकाणी कोणत्या रोगाची लक्षणं? तर जे की बघा क्रमांक ब क्षयरोगाची मित्रांनो बघा ही लक्षणं आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा जे की मित्रांनो काय? तर खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे मित्रांनो बघा ठिकाणी कोणत्या रोगाची लक्षणं? तर जे की क्रमांक ब क्षयरोगाची लक्षणं आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचं. ओके, जे की क्रमांक ब आहे.
पुढचा बघा 17वा प्रश्न काय म्हणतो तर रोहिणीतील रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते. तर मित्रांनो बघा या ठिकाणी रोहिणीतील रक्तामध्ये पुढीलपैकी या ठिकाणी कोणत्या घटकाचं प्रमाण जास्त झाल्यास बघा या ठिकाणी रक्त अधिक लाल होते. तर जे की क्रमांक बघा ऑक्सिजन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो. ऑक्सिजन बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे बघा. रोहिणीतील मित्रांनो रक्तामध्ये या ठिकाणी ऑक्सिजनच्या घटकाचं प्रमाण जास्त झालं मित्रांनो रक्त अधिक लाल दिसतं, लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे 18वा मॅलवेयर हा कशाचा प्रकार आहे. तर बघा मित्रांनो मॅलवेयर हा जो या ठिकाणी कशाचा प्रकार आहे तर जे की बघा क्रमांक ड संगणक विषाणूचा मित्रांनो या ठिकाणी मॅलवेयर हा प्रकार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं. जे की बघा क्रमांक ड लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं. ओके. तर मॅलवेयर हा कशाचा प्रकार आहे जे की क्रमांक ड संगणक विषाणूचा आहे, लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे कितवा 19वा प्रश्न अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात तर ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात. ओके मित्रांनो. तर बघा या ठिकाणी अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात ज्यामुळे बघा त्याला मित्रांनो पूर्णान्न म्हणतात बघा या ठिकाणी. तर जे की क्रमांक बघा या ठिकाणी पांढरा बलक. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. जे की क्रमांक लक्षात असू द्या. बघा पुढे खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते पण त्याला मूर्खाचे सोने म्हणजेच काय फुल्स गोल्ड म्हणतात. तर बघा मित्रांनो खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते पण त्याला मूर्खाचे सोने म्हणजे काय फुल्स गोल्ड म्हणतात. तर जे की बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक ब पायराईट या ठिकाणी असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं की क्रमांक ब पायराईट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 21वा इंद्रधनुष्यात रंग कोणता असतो. तर मित्रांनो बघा या ठिकाणी इंद्रधनुष्यामध्ये पहिला रंग कोणता असतो तर जो की मित्रांनो या ठिकाणी लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे क्रमांक जांभळा हा मित्रांनो बघा या ठिकाणी इंद्रधनुष्यातील पहिला रंग असतो, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मित्रांनो बघा इंद्रधनुष्यातील एकूण 7 रंग जर एकत्रित केले तर मित्रांनो बघा त्यांचा या ठिकाणी रंग होतो पांढरा. इतकं तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. एकत्रित रंग जर केलं सर्व तर त्याचा या ठिकाणी पांढरा रंग होतो. ओके. तर बघा या ठिकाणी क्रमांक जांभळा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. 32वा मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते. ओके मित्रांनो. तर बघा या ठिकाणी मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त मित्रांनो या ठिकाणी हृदयातून किती वेळा जाते तर बघा जे की क्रमांक ब 2 वेळा जाते, लक्षात तुम्हाला ठेवायचं मित्रांनो. या ठिकाणी क्रमांक ब 2 वेळा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. 23वा काय म्हणतो भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट कोणते आहे. तर भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट या ठिकाणी कोणतं आहे तर जे की बघा क्रमांक क तेजस मित्रांनो. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. तर का भारताने तयार केलेले मित्रांनो लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट हे मित्रांनो बघा तेजस आहे, लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. जे की क्रमांक या ठिकाणी आन्सर आहे आपल्या प्रश्नाचं. ओके योग्य. 24वा बघा रेटिना कोणत्या अवयवात आढळतो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी रेटिना कोणत्या या ठिकाणी अवयवामध्ये मित्रांनो आढळून येतो बघा प्रामुख्याने तर जे की क्रमांक बघा डोळा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो. डोळ्यामध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी रेटिना हा जो या ठिकाणी रोग आहे बघा या ठिकाणी आढळून येतो, लक्षात तुम्हाला ठेवायचं. ओके. नोट डाऊन करून घ्या बघा सगळं काय क्रमांक ड. ओके. लक्षात असू द्या डोळा. पुढे बघा शेवटचा तर काय प्रश्न आहे बघा हेमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे. तर मित्रांनो बघा हेमॅटॉलॉजी जे मित्रांनो शास्त्र आहे बघा हे कशाशी संबंधित आहे. हा जो आपला शेवटचा प्रश्न आहे या शेवटच्या प्रश्नाचं आन्सर आम्ही नेहमी या ठिकाणी तुमच्यासाठी सोडत असतो. म्हणून बघा ह्या जे प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं राईट आन्सर तुम्हाला सर्व या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ वगैरे आवडला तर आपल्या आवडला बघा तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थ्यांसोबत आपला संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेअर करा. ओके. आणि जर या ठिकाणी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं असेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत आणि नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.